महाकुंभमेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अमृत स्नान. प्रयागराजमधील महाकुंभमध्ये त्रिवेणी संगमावर मारली डुबकी. 22 फेब्रुवारी ते 22 मार्च गाठीभेटी घेणार. सरकारला जमत नसेल तर रस्त्यावर उतरणार. आता आंदोलन मुंबईमध्ये. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला थेट इशारा. संतोष देशमुखांच्या हत्येची घटना खपवून घेतली जाणार नाही. सर्व दोषींवर कारवाई करणार. देवेंद्र फडणवीसांचं देशमुख कुटुंबियांना आश्वासन. कुंटेफळ तलावासाठी दगड मारणाऱ्यांची मनं जिंकली. एका शब्दावर फडणवीसांनी 300 कोटींची मदत केली. बीडच्या कार्यक्रमात सुरेश धस यांच्याकडनं देवेंद्र फडणवीसांचं कौतुक. रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी. पुणे आणि साताऱ्यातील बंगल्यामध्ये झाडाझडती. मराठी अभिनेत्याचं वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी राहुल सोलापूरकरला गोळ्या घातल्या पाहिजे. खासदार उदयनराजे भोसलेंची संतप्त प्रतिक्रिया. वाल्मिक कराडच्या विरोधातील ईडी चौकशीची मागणी मुंबई हायकोर्टानं फेटाळली. याचिकाकर्ते केतन तेरोडकरांना कोर्टानं ठोठावला 20,000 रुपयांचा दंड. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.